नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण फक्त एक वांगं वापरून संपूर्ण फॅमिलीसाठी पुरेल इतपत या वांग्याची रेसिपी तयार करणार आहोत। तुम्ही याआधी ही रेसिपी बऱ्याचदा केली असेल, पण ही पद्धत नक्कीच वापरली नसेल। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे आपल्याला एक मोठ्या साईजचे वांगं घ्यायचं आहे। हे स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा चांगले धुवून घ्यायचं आहे। यानंतर एका सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने इथे आपण हे कट करून घेणार आहोत। साधारण या एका वांग्याला इथे आपण 7 ते 8 या पद्धतीने कट करून घेतलेला आहे। आता इथे मी हे संपूर्ण वांगं हे कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हाताच्या सहाय्याने या पद्धतीने हे थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण सुरीच्या सहाय्याने जे वांगे कट करून घेतलेलं आहे त्याचे भाग हे थोडेसे मोकळे होतील। आता इथे आपण या पद्धतीने हे जे वांगं आहे ते संपूर्ण पद्धतीने मोकळं करून घेतलेलं आहे। यानंतर इथे आपल्याला या वांग्याला तेल किंवा कोणताही मसाला लावायचा नाही। तर इथे आपण हे वांगं डायरेक्ट या कुकरमध्ये ठेवून देणार आहोत। कुकरमध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि यामध्ये एक मोठी वाटी किंवा एक ग्लास ठेवून यामध्ये हे वांगं आपल्याला या पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आणि कुकरला टोपण लावून इथे आपण 3 शिट्टी देऊन घेतलेली आहे। 3 शिट्ट्या दिल्यानंतर एका सुरीच्या सहाय्याने इथे आपण हे वांगं चेक करून घेणार आहोत। तर हे वांगं मऊ असं छान शिजलेलं आहे। आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊयात। थंड झाल्यानंतर इथे आपण या वांग्याचे जे देठ आहे ते कट करून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता या वांग्याचे देठ काढल्यानंतर इथे आपण एका मोठ्या सुरीच्या सहाय्याने हे वांगे या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। अगदी बारीक बारीक इथे आपल्याला हे वांगं कट करून घ्यायचं आहे। आता इथे आपण बारीक करून घेतलेलं हे वांगं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। संपूर्ण वांगं इथे आपण या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। इथे आपण थोडेसं चमच्याने या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 1 ते 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा धणे पावडर घालायची आहे। यानंतर एक अर्धा चमचा गरम मसाला इथे आपण यामध्ये घातलेला आहे आणि चवीपुरते मीठ यामध्ये टाकलेलं आहे। मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 1-2 ते 3 चमचे ओबडधोबड केलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे आणि 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला एक लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच शेअर करायला अजिबात विसरू नका। आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत।
आता हे मिक्स केल्यानंतर पाहू शकता तुम्ही मस्त असं झणझणीत वांग्याचं भरीत इथे तयार झालेलं आहे। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आणि ही पद्धत आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।